देव आपल्याला यशस्वी होण्यासाठी नव्हे तर विश्वासू राहण्यासाठी बोलावतो. कारण विश्वासाच्या पावलाने चालणारा मिशनरी कधीच एकटा नसतो. दृढ विश्वासाने मिशन कार्य करण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, विश्वास आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. म्हणूनच आजच्या ह्या प्रायश्चित कालातील दुसऱ्या रविवारी ख्रिस्त सभा आपल्याला आपला विश्वास दृढ करून मिशन कार्य करण्यासाठी पाचारण करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये देव अब्राहमाला म्हणतो की तू आपल्या देशातून, आपल्या नातलगातून, आपल्या पित्याच्या घरातून बाहेर पड आणि मी सांगेन त्या देशामध्ये जा. ही केवळ स्थलांतराची आज्ञा नव्हती, ही विश्वासाची परीक्षा होती. अब्राहमाला देवाने नकाशा काय दिला नव्हता, फक्त आज्ञा केली होती की जा म्हणून, आणि अब्राहमाने विश्वासाची यात्रा सुरू केली. अनेक वेळा देव आपल्याला सुद्धा पाचारण करीत असतो, त्याचा शुभ संदेश इतरांना देण्यासाठी, इतरांवरती प्रेम करून त्यांना सहाय्य करण्यासाठी. देवाचा आवाज आपल्या अंतःकरणात आपल्याला आज्ञा करीत असतो की उठ, निघ आणि माझं कार्य कर. परंतु आपल्याला नकोच ते प्रश्न पडलेले असतात. माझं काय होईल, लोक काय म्हणतील, माझं भविष्य काय. अब्राहमाने प्रश्नापेक्षा विश्वास निवडला. 75 वर्षाचा असून सुद्धा त्याने विश्वासाची यात्रा केली. त्याच्याकडे फक्त देवाचं वचन होतं. म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं म्हणतात, विश्वास म्हणजे सर्व काही स्पष्ट दिसणे नव्हे. विश्वास म्हणजे सर्व काही स्पष्ट दिसणे नव्हे, तर विश्वास म्हणजे अंधारात देवाचा हात पकडून चालणे. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल तिमोथीला म्हणत आहे की देवाच्या कृपेवर विश्वास ठेव आणि साक्ष देण्यासाठी लाजू नको. देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्य, प्रेम आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. परंतु अनेक वेळा जगामध्ये साक्ष देण्यासाठी किंवा मी ख्रिस्ती आहे हे दाखवण्यासाठी आपण घाबरत असतो. आपण जिथे कामाला जातो किंवा ऑफिसमध्ये जातो, तिथे गळ्यामध्ये क्रॉस करण्यासाठी किंवा रोसरी घालण्यासाठी आपल्याला लाज वाटत असते. प्रार्थनेमध्ये आपल्याला आळस येतो, आपल्याला झोप येते. अनेक वेळा सत्य बोलण्यासाठी आपल्याला भीती वाटते. परंतु संत पौल आपल्याला सांगत आहेत, भिऊ नकोस. जर तुझा विश्वास असेल तर देव तुला सहाय्य करेल. तसेच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण येशूच्या रूपांतराविषयी ऐकत आहोत. येशू पेत्र, याकोब आणि योहान यांना घेऊन डोंगरावर चढला आणि ख्रिस्ती शिकवणीप्रमाणे डोंगर हे ठिकाण प्रार्थनेचं ठिकाण, देवाला भेटण्याचं ठिकाण, एक शांततेचं ठिकाण ओळखलं जातं. म्हणूनच जर मिशन कार्य करायचं असेल तर प्रथम आपण आपलं जीवन प्रार्थनेमध्ये आणि देवाच्या सानिध्यामध्ये घालवलं पाहिजे. देवाचं वचन काय आहे, येशू ख्रिस्त कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे. कारण जे आपल्याकडे नाही ते आपण इतरांना देऊ शकत नाही. कारण जर ख्रिस्त आपल्यामध्ये नसेल तर आपण इतरांना ख्रिस्त देऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या रूपांतराचा क्षण त्याच्या शिष्यांसाठी एक स्वर्गीय अनुभव होता. म्हणूनच पेत्र म्हणतो की प्रभू, इकडे राहणे खूप चांगले आहे. परंतु येशू ख्रिस्ताने त्यांना डोंगरावरून खाली आणले, कारण डोंगरावरचा तो अनुभव कायम स्वरूपी नव्हता. तो फक्त त्यांना बलसंपन्न शक्ती देण्यासाठी होता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळा आपल्याला डोंगरावरचे अनुभव येत असतात. मग ते रिट्रीट असेल किंवा आध्यात्मिक शिबिर असेल किंवा विशेष प्रार्थना असेल. परंतु तदनंतर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उतरायला लागते. देव आपल्याला प्रार्थनेमध्ये आपला विश्वास बळकट करण्यासाठी शक्ती देत असतो. तो आपल्याला बलसंपन्न करीत असतो. परंतु तदनंतर आपल्याला तो अंधारात
प्रकाश होण्यासाठी पाठवत असतो, इतरांना प्रेम देण्यासाठी पाठवत असतो. संत मदर तेरेसाच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग जो फक्त एक मेणबत्ती ह्या नावाने प्रचलित आहे. कलकत्त्याच्या रस्त्यावरून चालत असताना पत्रकाराने मदर तेरेसाला प्रश्न विचारला, मदर, जे कार्य तुम्ही करीत आहात ते खूप लहान आहे. या जगामध्ये खूप गरीब लोक आहेत. या मोठ्या गरिबी समोर तुमचा काय फरक पडेल का? मदर तेरेसाने स्मित हास्य देऊन म्हटले की मी सूर्य होऊ शकत नाही, परंतु अंधारात पेटलेली एक मेणबत्ती बनवू शकते. या घटनेचा प्रसंग असा होता. एकदा मदर तेरेसा रस्त्यावरून जात असताना त्यांना एक बाई आढळली जी उपाशी होती, कुष्ठरोगाने पीडित होती आणि मरण्यासाठी रस्त्यावरती फेकून दिलेली होती. अनेक लोक त्या रस्त्यावरून जात होते, परंतु कुणीच तिला मदत केली नाही. ते म्हणत होते की हा आमचा प्रश्न नाही, ती मेलेल्या अवस्थेमध्ये आहे, पोलीस केस होईल. परंतु मदर तेरेसाने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. तिला उचलून आपल्या आश्रमात आणलं आणि तिला अन्न देऊन, तिला अंघोळ देऊन, तिचे फोड जखमा साफ केल्या आणि त्याच्यावरती औषध लावलं. 3 दिवसानंतर ती बाई मरण पावली. परंतु तिचे शब्द, शेवटचे शब्द असे होते, ती म्हणाली की मदर तेरेसामुळे मला देवाचं प्रेम समजलेलं आहे आणि मी आता देवाच्या प्रेमामध्ये मरू शकत आहे. मदर तेरेसा म्हणतात की मी त्या बाईला वाचवू शकले नाही, परंतु देवाच्या प्रेमामध्ये सन्मानाने मरण्यासाठी मी तिला प्रकाश दाखवला. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, विश्वास जेव्हा करुणेत बदलतो तेव्हा अंधारात प्रकाश निर्माण होतो. जेव्हा प्रार्थना सेवेमध्ये उतरते तेव्हा देव जवळ येतो. मदर तेरेसाचा विश्वास हा शब्दाचा नव्हता, तो कृतीचा होता. तिने फक्त उपवास नव्हे तर स्वतःला इतरांसाठी दिले. ख्रिस्ती जीवन लपवण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे आणि साक्ष देण्यासाठी आहे. आज मोठमोठ्या प्रवचनाची गरज नाही, फक्त प्रामाणिक, प्रेमळ आणि प्रकाशमान जीवनाची गरज आहे. कारण देव आपल्याला सांगत आहे की मी तुला सूर्य हो असे म्हणत नाही, मी तुला म्हणत आहे की कोणाच्या तरी अंधारामध्ये एक मेणबत्ती हो. चला मग फक्त शब्दाद्वारे नव्हे तर कृतीद्वारे आपण आपला विश्वास प्रकट करूया आणि मिशन कार्य करूया आणि इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश होऊया. त्यासाठी परमेश्वराची कृपा आणि शक्ती आपल्याला लाभावी म्हणून प्रार्थना करूया. परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.